क्रिमिनॉलॉजी म्हणजे नक्की काय? क्रिमिनॉलॉजीचं मेन काम काय असतं? गुन्हा कसा घडला, त्यांच्या पिछे त्यांचे कारण काय. कोणी पण केस अगर कोर्टमध्ये जातो तर विदाऊट फॉरेन्सिक सायन्स ते कंप्लीट होऊ शकत नाही. काही ना काही फॉरेन्सिक पुरावा लागतोही. रेप केस झालं, मर्डर केस झालं, फिंगरप्रिंट झालं, प्रत्येक गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिकची गरजच असते. 100% असतं. फॉरेन्सिकमध्ये तुम्ही गेलं, कोणीने सांगितले की हे फॉल्स डॉक्युमेंट आहे, तर त्यामध्ये मी काय काय काढू शकतो की जे पेपरचे वापर केलेला आहे, तर पेपरचा एज काय आहे, किती जुना पेपर आहे, ते सगळे तुम्ही माहिती काढू शकतात. एखादी व्यक्ती जेव्हा गुन्हेगारीकडे वळते त्याची प्रामुख्याने सामाजिक आणि मानसिक काय कारणं असतात? असा कोणी क्राईम नाही आहे जिथे तुम्हाला फॉरेन्सिक एव्हिडन्स भेटणार नाही. सुप्रीम कोर्टने असं गाईडलाईन दिलेलं आहे की प्रत्येक कोर्टमध्ये फॉरेन्सिकच्या टीम व्हायला पाहिजे, प्रत्येक पोलीस चौकीमध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट व्हायला पाहिजे. लेकिन असं आहे का? नाही आहे. पोलिसाला स्वतःला माहीत नाही की एव्हिडन्स काय असतो, कसा कलेक्ट करायला पाहिजे. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आमचा आजचा कट्टा हा खूप खास आहे, कारण आज आमच्या कट्ट्यावरती एक खास व्यक्ती आलेली आहे, ज्यांचं काम आणि त्यांचं क्षेत्र खूप वेगळं आहे, खूप चॅलेंजिंग आहे, ज्यांचा थेट संबंध येतो गुन्हेगारी जगताशी, गुन्हेगारांच्या मानसिकतेशी आणि याच गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरावे शोधण्यासाठी. आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज आमच्या कट्ट्यावरती आलेले आहेत ॲडव्होकेट संजय सराफ सर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. संजय सराफ सर हे गेल्या 15 वर्षांहूनही अधिक काळ ॲडव्होकेसीमध्ये आहेच, म्हणजे ते ॲडव्होकेट तर आहेतच, पण त्याशिवाय क्रिमिनॉलॉजी म्हणजे ते क्रिमिनॉलॉजिस्ट देखील आहेत आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य त्यांनी संपादित केलेलं आहे, त्यामुळे सरांचा अभ्यास भरपूर मोठा आहे, जी आम्ही तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. आज आपण सरांबरोबर गुन्हेगारी जगत आणि ह्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी फॉरेन्सिक टीम कशी काम करते, त्याच्यामध्ये क्रिमिनॉलॉजीचा कितपत सहभाग असतो आणि पोलिसांबरोबर काम करताना येणारे काही अनुभव याच विषयावरती गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर, पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करते आहे कार्यक्रमात. सगळ्यात आधी आम्हाला एक सांगा सर, की क्रिमिनॉलॉजी म्हणजे नक्की काय? क्रिमिनॉलॉजीचं मेन काम काय असतो की गुन्हा कसा घडला, त्यांच्या पिछे त्यांचे कारण काय, त्यांच्या मानसिक स्थिती काय, मेन मुद्दा काय होतं आणि ते कसा थांबू शकतो, आणि जे गुन्हेगार आहे, ज्यांनी गुन्हा कमिट केलेला आहे, ते कसा त्यांना सुधारणा करू शकतो, ते मेन क्रिमिनॉलॉजीचा पार्ट आहे. तुम्ही ॲडव्होकेट आहात, म्हणजे तुम्ही वकील आहात. वकील असताना तुम्ही क्रिमिनॉलॉजिस्ट झालात, तुम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट पण झालात. हा प्रवास कसा होता तुमचा, याबद्दल काय सांगाल? ॲडव्होकेट जे असतात फक्त LLBच्या डिग्री घेऊन ते प्रॅक्टिस करतात, आणि त्यांच्याकडे अगर कोणी फॉरेन्सिक एव्हिडन्स आलं तर त्यांच्या फॉरेन्सिक एक्सपर्ट लागतो. तर माझं असं म्हणणे आहे की कोणी पण केस अगर कोर्टमध्ये जातो तर विदाऊट फॉरेन्सिक सायन्स ते कंप्लीट होऊ शकत नाही. काही ना काही फॉरेन्सिक पुरावा लागतोही. चाहे रेप केस झालं, चाहे मर्डर केस झालं, चाहे डॉक्युमेंट फॉर्जरी झाले, सिग्नेचर फॉर्ज झालं, फिंगरप्रिंट झालं, बॅलिस्टिक झालं, बंदूकची गोली झाली, हे सगळे ज्यापर्यंत मॅच होत नाही त्यापर्यंत जस्टिस होऊ शकत नाही, असं म्हणणे माझं मत आहे. म्हणजे प्रत्येक गुन्ह्यामध्ये एक एक म्हणजे फॉरेन्सिक एक्सपर्ट किंवा फॉरेन्सिकची गरजच असते. 100% असतं, 100%. जसं समजून घ्या की कोणी डॉक्युमेंट फॉर्ज झालं, तर डॉक्युमेंट फॉर्ज झालं तर कसा फॉर्ज झालं. फॉरेन्सिकमध्ये तुम्ही गेलं, अगर कोणीने सांगितले की हे फॉल्स डॉक्युमेंट आहे, तर त्यामध्ये मी काय काय काढू शकतो की जे पेपरचे वापर केलेला आहे, तर पेपरचा एज काय आहे, म्हणजे किती जुना पेपर आहे, कुठला प्रिंटिंग मशीनमध्ये जे प्रिंट झाली, कधी साईन झालं, जे इंक इस्तेमाल केलेलं आहे तर इंक किती जुना आहे, कुठला पेन वापर केलेला आहे, ते सिग्नेचर केलेलं आहे की किती वर्ष पुराणी आहे, ते सगळे तुम्ही माहिती काढू शकतात. पूर्वीच्या काळी क्रिमिनॉलॉजी आपण जे म्हणतोय किंवा फॉरेन्सिक एक्सपर्ट, तर त्याचा देखील वापर व्हायचा का? आज जितका होतोय तितका व्हायचा नाही, हे फॉरेन्सिक सायन्स कंप्लीट नवीन सब्जेक्ट आहे आणि इंडियामध्ये आत्तापर्यंत पूर्ण त्यांचा हे प्रसार झालेला नाही आहे. म्हणजे अजूनही इतक्या प्रमाणावरती नाही वापरलं नाही जात झालं, नाहीये. इंडियामध्ये तर अजिबात झालेलं नाही आहे. पण अगर काय एक कारण म्हणजे सर? कारण आहे की एक्सपोजर, गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या इच्छाशक्ती, आणि फॉरेन्सिक एक्सपर्टसाठी एक वेगळा माइंड लागतो, असं पण आहे. कारण की इंडियामध्ये फॉरेन्सिक सायन्ससाठी एक खूप फॅसिलिटी नाही आहे इथे. समजून घ्या, एक केस अगर समजून घ्या, अगर एक केस आहे जे मर्डर झालेलं आहे, तर विदेशमध्ये काय असतात
की 10 वर्ष 15 वर्ष 50 वर्ष नंतर पण केसचा ते इन्व्हेस्टिगेशन करतात. एक अगर मर्डर झालं त्यांना माहीत झालं की मर्डर जे आहे, एक एक्झाम्पल तुम्हाला देऊ का? एक्झाम्पल असं झालं होतं, एक 13 वर्षाचा एक मुलगा होता. त्यांच्या उपर चार्जेस होतं रेप आणि मर्डरचं. 13 वर्षाच्या मुलावरती रेप आणि मर्डर का चार्जेस होतं अमेरिकामध्ये. आणि त्यांच्यापासून आरोप का होतं की मुलाने 17-18 kgच्या सरिया घेऊन मुलीला मारलेला आहे, त्याबद्दल मुलीचे मय्यत झाले, असा केस होतं. तर त्या केसमध्ये काय झालं, 10 ते 12-15 वर्षानंतर हे केस रिओपन झालं. आणि इन्व्हेस्टिगेशनचं पार्ट का होतं की 11-12 वर्षाचं जे मुलगा आहे का 13-14च्या हे सरिया घेऊन ते मारू शकतो का? तर रिझल्ट काय होता की नाही, ते करू शकत नाही. परंतु ते मुलगाला ऑलरेडी डेथ पेनल्टी तिथे भेटले होतं आणि क्रुअल्टी भेटलं होतं. त्यांना असं दिले होते, ते अंग्रेजला व्हाईटला आरोप होता की व्हाईटला ते रेप करून त्यांना मारलेला असा आरोप होता. ब्लॅक होतं ते. आणि नंतर त्यांना म्हणजे इलेक्ट्रिसिटी तो मुलगा, मला वाटतं तिकडे अमेरिकेमध्ये वर्णभेद खूप असतो, त्यामुळे तिथे म्हणजे काळे आणि गोरे असा त्यांचा वाद असतो. त्यामुळे तो मुलगा बहुतेक म्हणजे हे असेल, त्या वर्णाचा असेल. बरोबर ते आहे. आरोप होता त्यांच्यावर. आणि त्याच्याबद्दल त्याच्यावरती आरोप होता रेप आणि मर्डर. रेप म्हणजे व्हाईट मुलीला हे केलं ते केलं. अच्छा अच्छा. आणि एक मी ह्यामध्ये एक मी द्यायला लागेल मला एक एक्झाम्पल. एक केस असा होता की मर्डर केसचा केस आहे. मर्डर केसमध्ये 10-15 वर्षानंतर एक मर्डर झाली, त्यामध्ये काही पुरावा त्यांना मिळालेला नाही. पोलिसने कोणीला संदिग्धला आरोपी मानून त्यांच्या स्टेटमेंट घेऊन त्यांच्या जेलमध्ये त्यांच्या सजा काटत होतं. 20 नंतर वर्ष ज्यावेळी फॉरेन्सिक सायन्स डेव्हलप झाली, त्यावेळी माहीत झालं की जे माणूस 20 वर्षापूर्वी त्यांच्या मय्यत झाली होती, त्यांच्याकडून जे विपन इस्तेमाल झाला होता, ते आजच्या जे आरोपी आहे त्यांच्या फिंगरप्रिंट मॅच होतो आहे. मतलब जे आरोपी 20 वर्षापासून जेलमध्ये आहे त्यांच्या काय लेणं देणं नाही आहे. बापरे, पण एवढा का वेळ लागला? म्हणजे त्यावेळी फॉरेन्सिक नाही होतं. टेक्नॉलॉजी. लेकिन त्यानंतर काय झालं, ॲक्च्युली नंतर काय झालं, 20 वर्षानंतर गव्हर्नमेंटने कब्र परत ओपन केलं 20 वर्षानंतर. आणि तिथे त्यांना परत इन्व्हेस्टिगेशन करून परत जे आजच्या आरोपी होतं त्यांच्या दोन संबंध स्थापित केलं. आणि जे 20 वर्ष अगोदर ते जेलमध्ये होतं त्यांना रिहा करून त्याला परत सजा दिली. ते इंडियामध्ये होऊ शकत नाही. ते असा हजारो गोष्टी आहे जे बाहेर सॉल्व्ह झालेलं आहे. इंडियामध्ये आता सुरुवात झालेलं आहे, कधी 15-20 वर्ष झाले. लेकिन फॉरेन्सिकचा खूप जुना सब्जेक्ट आहे आणि इंडियामध्ये हे आता खूप स्कोप आहे, ते व्हायला पाहिजे असं माझं म्हणणे आहे. आपल्या इकडे प्रामुख्याने कसं असतं सर, की आपण जसं फॉरेन्सिक, आता आपण बोलतोय फॉरेन्सिक डिपार्टमेंट म्हणा किंवा क्रिमिनॉलॉजिस्ट म्हणा, प्रामुख्याने पोलिसांबरोबर ही 2 टीम देखील एका गुन्ह्यावरती काम करत असते. हे फक्त आम्ही एखाद्या CID सिरियलमधून बघत असतो. CID सिरियलमध्ये बऱ्याच वेळा काही एपिसोडमध्ये जेव्हा गुन्हा झाला की त्यांच्यावर एक फॉरेन्सिक एक्सपर्ट दाखवतात, किंवा पिक्चरमध्ये आपण बघतो की गुन्हा झाला की तिथे पोलिसांबरोबर पूर्णपणे तो एक युनिफॉर्म घातलेली फॉरेन्सिक टीम तिथे काम करत असते. एवढंच आमचं नॉलेज असतं. म्हणजे हां, तर तुम्ही जे फिल्ममध्ये आणि तुम्ही सिरियल बघतात CID वगैरे, त्यामध्ये फक्त 10% त्यांना माहीत आहे, फक्त 10%. अगर जसा चर्चा आगे जाणार तर मी लाईव्ह सांगणार की कुठला केसमध्ये इन्वॉल्व आहे, रेप केस, मर्डर केसमध्ये कसा केस सॉल्व्ह झालं. आणि फॉरेन्सिक एक्सपर्टच्या जे फॉरेन्सिक टीम असतात साईडवर, त्यांना पण खूप माहिती राहत नाही. कधी कधी असं होतं. तुम्ही गेली मला वाटतं किती 10-15 वर्ष तुम्ही फॉरेन्सिकमध्ये काम करत फॉरेन्सिक होता. करीब 10-15 वर्ष मला आता झाले. हा एवढा काळ बदललेला आहे इतक्या वर्षात. टेक्नॉलॉजी भारतामध्ये फॉरेन्सिकशी कनेक्टेड असलेली टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे की तेवढीच आहे? नाही, डेव्हलप झालेलं आहे. लेकिन अगर हे समजून घ्या की अगर डेव्हलपमेंट अगर 100% फॉरेन्सिक सायन्स पाहिजे तर माझ्याप्रमाणे फक्त 30% डेव्हलप आहे. म्हणजे अजून स्पीड नाही आहे तेवढा. स्पीड नाही आहे आणि स्कोप खूप आहे त्यामध्ये. स्किल पण डेव्हलप व्हायला पाहिजे. असा माणूस पण शोधायला पाहिजे जे फॉरेन्सिक स्किलचा असतो. ते थोडासा कमी. सुप्रीम कोर्टने असं गाईडलाईन दिलेलं आहे की प्रत्येक कोर्टमध्ये फॉरेन्सिकच्या टीम व्हायला पाहिजे.
प्रत्येक पोलीस चौकीमध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट व्हायला पाहिजे. लेकिन असं आहे का? नाही आहे. पोलिसाला स्वतःला माहीत नाही की एव्हिडन्स काय असतो, कसा कलेक्ट करायला पाहिजे, ते पोलिसाला स्वतःला माहीत नाही आहे. आणि असा फॉरेन्सिक्स टीम पण नाही आहे जास्त, जे प्रत्येक साईटवर जाऊन ते प्रत्येक फॉरेन्सिक एव्हिडन्स कलेक्ट करू शकतो. ते इंडियामध्ये आता खूप कमी आहे. आता मुंबईमध्ये तर आहेतच, म्हणजे आता तुम्हीच आहात. मुंबईमध्ये पण आहे, लेकिन मुंबईमध्ये पूर्ण 100% नाही आहे. अच्छा, म्हणजे काही काही केसेसमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट फॉरेन्सिक टीमला म्हणजे कनेक्ट केलंच जात नाही. नाही, फॉरेन्सिक टीम कनेक्टेड आहे, आहेच का नाही? लेकिन समजून घ्या, लेकिन जे फॉरेन्सिक टीम जिथे साईटवर क्राईम सीनवर जातो, त्यांचा मेन रोल असतात फॉरेन्सिक एव्हिडन्स कलेक्ट करण्यासाठी. लेकिन जे जाणारा माणूस आहे त्यांना तर पूर्ण फॉरेन्सिकचं नॉलेज पाहिजे. अच्छा, त्यांना नॉलेज खूप लेस आहे, कमी आहे. कमीच आहे. ते आता ट्रेनिंग पिरियडमध्ये आहे, तिथे एक्सपर्ट पाहिजे. काय की तुम्ही ब्लड कसा घेणार, काय की ब्लड आहे, ब्लड तुम्ही पेपरमध्ये ठेवणार तर काय फायदा नाही, पूर्ण खराब होणार ते. म्हणजे तर बेसिक नॉलेज बेसिक जे आहे. असं मी रेप केस पण मी करत होते, त्यामध्ये फॉरेन्सिक टीम गेलं, लेकिन रेप सिद्ध करण्यासाठी जे पुरावा पाहिजे ते कलेक्ट केलं नाही, तर कटक कोर्टमध्ये सिद्ध होणार. म्हणजे आपल्याकडे इतकं अगदी बेसिक नॉलेज पण खूप कमी आहे. जे आता जे काही फॉरेन्सिक चे काम करतात त्यांच्याकडे पण हवं तितकं नॉलेज नाही आहे. हां, मला असं माझा पर्सनल ध्येय काय आहे, जे प्रायमा फेसी जे क्राईम सीनवर जे इन्व्हेस्टिगेशन टीम जातात ते 100% क्वालिफाईड व्हायला पाहिजे, की त्यांच्या रिपोर्टवर तुम्हाला जस्टिस भेटणार आहे. पण त्यासाठी काय करायला हवं मग? त्यासाठी काय करायला पाहिजे, जे गव्हर्नमेंट आहे त्यांना जे फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे त्यांच्या एक क्वालिफिकेशन व्हायला पाहिजे. क्वालिफिकेशन फक्त असं नाही की डिप्लोमा घेऊन फिरतोय, त्यांच्या क्वालिफिकेशन ॲटलिस्ट रिसर्च स्कॉलर पाहिजे, त्यांच्या पूर्ण फॉरेन्सिकच्या माहिती पाहिजे, प्रत्येक डिपार्टमेंटच्या त्यांच्या कसा एव्हिडन्स कलेक्ट करायला पाहिजे हे पाहिजे त्यांच्याकडून. साईटवर जाऊन कसा प्रोटेक्शन द्यायला पाहिजे, कसा तुमच्या ब्लड कसा घेणार, स्पर्म कसा घेणार आहात, युरिन कसा कलेक्ट करायची, कुठला ऑब्जेक्ट सीज करायची, हे पूर्ण त्यांना माहिती पाहिजे. ते एक्सपर्ट झाल्यानंतर त्याने एक्झामिनेशन घेऊया, हे एक्सपर्ट आहे, ते जाऊन फॉरेन्सिक क्राईम सीनवर हे पूर्ण एव्हिडन्स घेऊ शकतो, त्यांच्या असं व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये ज्याला पूर्णपणे ह्याचं ज्ञान आहे की फॉरेन्सिकसाठी आपल्याला काही काही पुरावे कुठे कुठे असू शकतात, बरोबर. त्याच्यासाठी तो एक्सपर्टच लागणार आहे. एक्सपर्ट लागणार पाहिजे. ते जे प्रायमरी फेसी ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट होतो, तर त्या साईडवर ते एक्सपर्टही जायला पाहिजे, असा माझा मत आहे. बरोबर आहे सर. तुम्ही इतकी वर्ष झाले या फील्डमध्ये काम करतात, वेगवेगळ्या तुम्ही केसेस हँडल केलेल्या आहेत. आत्ताच एखादी व्यक्ती जेव्हा गुन्हेगारीकडे वळते, जेव्हा गुन्हा करण्यासाठी जाते, तर त्याची प्रामुख्याने सामाजिक आणि मानसिक म्हणजे काय कारणं असतात? ते क्रिमिनॉलॉजी पार्ट आहे. ते काय बघतात की गुन्हा कसा घडला, त्यांच्या रिजन काय, त्यांच्या मानसिक स्थिती काय, त्यांच्या सामाजिक स्थिती काय आहे, त्यांच्या आर्थिक स्थिती काय आहे, त्यांच्या कसा एन्व्हायरमेंटमध्ये ते राहतो, एम्प्लॉयमेंट आहे की अनएम्प्लॉयमेंट आहे, त्यांच्या घरचा स्थिती काय आहे, त्यांच्या वडील आणि त्यांच्या आई कोणी क्रिमिनल होतो का, त्यांच्या DNA असा काय आहे का, असा त्यांच्या भावबंधू असा आहे का जेणेकरून ते साथ राहतात, तर त्यांच्या एफेक्ट त्यांच्याकडे आला, ड्रग घेतलेला आहे का, हे सगळे असतं. हे मी माझ्या फॉरेन्सिक आणि ह्युमन सायकोलॉजी, फॉरेन्सिक सायकोलॉजी आणि माझ्या क्रिमिनॉलॉजी आणि माझ्या रिसर्चचा पार्ट हे बघतो की क्राईम झालं, मी बघतो की क्राईम का झालं, त्यांच्या पिछे रिझन काय. का की कोणी माणूस जाणून बुजून जास्त क्राईम करत नाही, लेकिन असा पण माणूस आहे जे जाणून क्राईम करतो आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला मी ॲक्च्युली मला वाटतं द्यायला पाहिजे. हे घटना आहे अमेरिकाच्या. तिथे काय होतं, प्रत्येक महिना कुठे ना कुठेतरी आग लागतो, पूर्ण बिल्डिंग बंगलो आहे, आग लागतात आणि माणूस जे आहे त्यामध्ये पूर्ण जळून मरतात. असा कशी तरी झाला केसेस, 10, 12, 15 केसेस झाले. नंतर इन्व्हेस्टिगेशन झाली, कॅमेरा CCTV सगळे धरून एक मुलगा कॅप्चर झालं. ते एक्सेप्ट केलं की हे मी सगळ्याला आगूनमध्ये मी मारलेलं आहे. लेकिन मोठं काय मारण्याचं, मोठं काय तर तुम्हाला मोठं काय सांगितलं, ते मला छान वाटतोय. मला का छान वाटतोय, मी आग लगवतो, लोक जलतात, चिल्लमचिल्ली करतात आणि मी जास्त पेट्रोल देऊन जास्त त्यांना चिल्लमचिल्लीचे करतात, तर मला आतमधून संतुष्टी होतो, मला विकृती, मला संतुष्टी होतो. जिथे मी त्रास देतो, जितना दुःख होतात, ते मला जास्त संतुष्टी देतात. त्यामुळे हे क्राईम मी घेतलेलं आहे. असं पण करतात ते.
असा पण क्रिमिनल्स आहे. आणि मला असं पण संधी भेटली होती, मी आर्थर रोड जेलला पण गेलो होतो. त्यांना पण मला माहिती आहे असं क्रिमिनल आहे ना, ते क्राईम करताना ते एन्जॉय करतात. म्हणजे ती एक विकृती असते. विकृत बरेच सिरियल किलर वगैरे आपण जे सिरियल किलर पण म्हणतो, आहे. है ना? जे मुंबई ब्लास्ट झाला होता, त्यांच्या क्रिमिनलचा मला त्यांच्या इंटरव्ह्यू करण्याची मला संधी भेटली होती. ते आता बोलत नाही, कधी सांगूया की कसं हे ते कसं त्यांच्या मेंटॅलिटी होतं, का असं झालं, ते काय असं केलं होतं, त्यांच्या मानसिक स्थिती का होतं, हे सगळे कधीतरी असं संधी भेटेल तर ह्यावर चर्चा करूया की 1991 जे ब्लास्ट झालं होतं, त्यांच्या आरोपीचं काय झालं. तुम्ही त्यांच्याशी बोललाय? हां, त्यांच्यासोबत माझ्या जे मेन आरोपी होते सगळे, हां, जे बॉम्ब ब्लास्ट झालं होतं, हां, त्यामध्ये त्यांच्या जे सगळे आरोपी होते, तर जे मेन आरोपी होते त्यांच्यासोबत माझ्या संधी त्यांच्याशी बोलला होतात? हां, बोलणं होतं की का झालं, काय नाही झालं, ते जेलमध्ये कसा राहत होते, आज त्यांच्या परिस्थिती काय आहे, का ते कोणी कोर्टने रिलीज केलं, का कोणा रिलीज झाला नाही, कोण चुकीच्या गेले, कोण छान, हे सगळे मतलब कधीतरी ह्याबद्दल कधीतरी एखादा आम्हाला सांगा ना, म्हणजे तुम्हाला एखाद्या आरोपीने म्हणजे 1992 साली जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता, त्याच्यातल्या आरोपींशी तुम्ही थेट बोललेला आहात त्यांच्या म्हणजे तुमच्या केस संदर्भात, तर काय त्यांची मानसिकता काय होती? आपण एवढा मोठा बॉम्ब ब्लास्ट घडवला, एवढी लोकं त्याच्यामध्ये गेलेली आहेत, त्यामागे काय त्यांच्या भावना काय होत्या त्याच्याबरोबर? त्यांच्यामध्ये रिग्रेट तर नाही आहे, काहीच नाही, पश्चातापाची बात नाही. पश्चाताप काय नाही आहे. ते त्यांना बोलत होते की ॲक्शन काय रिॲक्शन आहे. ॲक्शनची रिॲक्शन होती ती. बरोबर, असा त्यांच्या म्हणणं आहे. त्यामध्ये खूप हे गूढ विषय आहे. कधी मी आरोपीचं नाव सोबतही तुम्हाला कधी सांगणार की ह्यामध्ये मी काम करण्याचं, मला त्यांच्यासोबत वार्ता करण्याची मला संधी भेटली होती. त्यांना मनस्थिती काय होतं आणि का ते घटना घडलं, ते काय विचार करतात इंडियन गव्हर्नमेंट सरकारबद्दल, ते पण असा कधी संधी ते भेटली पण. करू. पण सर, हे तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या आरोपींना भेटताय, म्हणजे ते गुन्हेगारच आहेत ते जवळ, तर मला एक विचारायचं आहे, तुम्हाला भीती नाही वाटत? नाही, हे तुम्ही बरोबर बोलतात. कारण हे ती समोरची आपण नाही. ज्याच्याशी संवाद साधतो विकृत आहे. हां, मग मी जे केस करतोय 90% माझा लाईफ थ्रेटमध्ये राहतो. काय राहतो, कोणी मर्डर केलेलं आहे. आता बघून घ्या, एक रिसेंट एक्झाम्पल देतोय. एक 17 सालच्या मुलगीचा मर्डर झाले ठाणेमध्ये, ठीक आहे. आणि त्यांचा आरोप सिद्ध करण्यासाठी मी स्वतः मुलगीचा वकील आहे, मी त्यांच्या लढाई लढतोय. लेकिन जे समोरच्या आरोपीच्या जे गँगवाले आहेत, ते मला थ्रेटनिंग राहतो. असा माझ्याकडे 10-12 केसेस आहे की माझा लाईफ स्वतः थ्रेटमध्ये राहतो. कधी पण मी शूट होणार मला माहीत नाही आहे. लेकिन मग भीती वाटत नाही. अगर मला भीती वाटलं तर संधी न्याय कसा भेटणार? सगळे बोलतात की तुम्ही असा का डेंजरस केस घेता, तुमचा स्वतःचा लाईफ डेंजरमध्ये आहे. मेलेबल राहू शकतात. हे माझा ड्युटी आहे. माझ्याकडे कोणी आले की त्यांचा न्याय नाही मिळालं तर त्यांच्यासाठी लढण्याची माझा इच्छा आहे. मरणार नाही मरणार हे मी बघत नाही, ते उपरवाल्याच्या हातमध्ये आहे. ते थ्रेट तर राहतात मॅडम, यामध्ये आहे पण या फिल्ममध्ये आहे थ्रेटनिंग पण धमक्या पण तुम्हाला मिळतात. हां, मिळतोच ना. बोल, कोर क्रिमिनल आहे, सगळे कोर मर्डरर आहे. कारण तुमचा बहुतेक तुमच्या कामाचा जो थेट संबंध आहे तो गुन्हेगारांबरोबर गुन्हेगारमध्ये असतो, त्यांच्या विरोधात आहेत. कारण तुम्ही ते पुरावे देणार, त्याच्याच आधारावरती पोलीस हो. त्यांना पकडणार आणि कोर्टामध्ये त्यांना म्हणजे हां. शिक्षा आरोपी ते अगर पोलिसने नाही बी पकडलं, लेकिन कोर्टामध्ये तर मी सिद्ध करू शकतो ना. पोलिसने सिद्ध केलं, पोलिसने आपला पुरावा दिले. मला माहीत आहे की पोलिसकडे पूर्ण पुरावा फॉरेन्सिक होण्याचे चान्सेस कमी आहे. त्यावेळी मी कोर्टला बोलतो हे माझ्याकडे फॉरेन्सिक पुरावे आहे, त्याप्रमाणे हे आरोपी सिद्ध होतोय. अशा तुमच्याकडे काही केसेस येतात कसं की ज्याच्यामध्ये पोलिसांकडे जे पुरावे आहेत त्याच्या तुलनेत तुम्हाला मिळालेले पुरावे तुम्ही तुमच्या पद्धतीने केलेले आहेत, तेच जास्त मजबूत असतात, असं होतात ते ना. होतात बऱ्याच वेळा? होतात. लेकिन अगर जे माझ्या पुरावे आहे, तो माझा पुरावा कोर्टमध्ये मान्य होत नाही, ते लक्ष ठेवा. माझ्या काय करायला लागतो, जे पोलिसने पुरावा दिले, कारण की मी फॉरेन्सिक सायंटिस्ट आहे, मी रिपोर्ट कोर्टाला देऊ शकतो आणि कोर्टाला मी प्रे करू शकतो की माझे जे पुरावे आहे ते सगळे फॉरेन्सिक लॅबमध्ये मी तुम्ही पाठवा. आज ज्या लॅबमध्ये जे रिपोर्ट असतील ना, ते कोर्ट एक्सेप्ट करतात. मी फक्त बोलणार आणि मी त्याचं एक्सेप्ट नाही करणार. म्हणजे ते तुम्ही लॅबमध्ये फॉरेन्सिक पाहते. एक्सपर्ट असून देखील ते कोर्ट एक्सेप्ट, ते कन्सिडरेशनमध्ये दिलं ना की फॉरेन्सिक एक्सपर्टने असा तरी सांगितलेलं आहे. लेकिन त्यांना सर्टिफिकेट पाहिजे त्याच्याकडे लॅबमधून. लॅब कुठे? सरकारी लॅब. प्रत्येक एस्टेटमध्ये सरकारी लॅब पण आहे.
म्हणजे तुम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट आहात. तुम्ही दिलेले पुरावे देखील न्यायालयामध्ये ते म्हणजे विचाराधीन असतात. पण त्याच्यावरती 100% विश्वास ठेवला जात नाही. ते पुन्हा पाठवले जातात फॉरेन्सिक लॅबमध्ये लॅबमध्ये गव्हर्नमेंटच्या. सरकारी लॅब जे आहे तिथे पाठवतात. मग तिथून फायनल जे येणार ते ते येणार त्याच्यावरतीच ते येणार जो निकाल येईल किंवा ते जो येणार काय रिझल्ट देतील त्याच्यावरती अशा पद्धतीने काम अशा चालतं. पद्धतीने आहे. सोशल मीडिया आणि आता इंटरनेटमुळे गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलंच आहे. लोक आता म्हणजे क्राईम माइंडसेट खूप क्रिमिनल झाला आहे लोकांचा. खूप म्हणजे अँगर आहे, खूप राग असतो प्रत्येकामध्ये. आपण बघतो आपल्या आजूबाजूला रोज घटना घडत आहेत आणि गुन्हेगारांचं गुन्हा करण्याचं स्वरूप पण बदलत चाललंय असे. तुम्ही रोज गुन्हेगारांशी तुमचा रोज म्हणजे सामना होतोय अशा केसेसमध्ये वगैरे. काही अशा केसेस आहेत की सोशल मीडियामुळे सायबरमधून झालेल्या आहेत आणि तुम्ही त्यांना मदत केलेली आहेत? ओके. एक आता सायबर क्राईमचं तुम्हाला सांगतो. सायबर क्राईम आहे आता त्या गोष्टी आता केस माझा चालू आहे. सायबर क्राईम कसं झालं, एक कंपनी आहे, कंपनीचं नाव पण सांगतो, फ्लायर. एक माणूस होता जे हे इन्व्हेस्टमेंट करत होता शेअर मार्केटमध्ये. तर ज्यावेळी ते सर्च करत होता त्यामध्ये एक पॉपअप ओपन झाले की इन्व्हेस्ट करा तर तुम्हाला इंटरेस्ट भेटेल. ते लिंक पण क्लिक करून ते वेबसाईटवर गेलं. तिथे होता की तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्हाला 10%, 15%, 20% तुम्हाला बेनिफिट भेटेल. तर त्यांनी 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलं. 5 लाखवर त्यांना 6.5 लाखचं त्यांना बेनिफिट झाले. ठीक आहे. नंतर त्यांच्या लालच पण बुडत गेला की 6.5 झाला. नंतर असा करत करत त्यांनी करीब 3.5 कोटी 3,50,00,000 रुपीज त्यांना ते ट्रान्सफर केलं आणि त्यांना प्रॉफिट दिसतोय ॲप्लिकेशनवर की मला आता हे प्रॉफिट झालं, ते प्रॉफिट झालं. आणि सायबरमध्ये समोरचा माणूस होता बोलला की तुम्ही हे अकाउंटमध्ये तुम्ही 5 लाख करा, हे अकाउंटमध्ये तुम्ही 2 लाख करा, हे अकाउंटमध्ये 10 लाख करा. असा करून 26 अकाउंट होता, 26 अकाउंट. त्यामध्ये 3,50,00,000 रुपये ते ट्रान्सफर केले. फरवरीमध्ये स्टार्ट होतं आणि मार्चमध्ये जाऊन ते झालं 44 करोड्स बेनिफिट्स. 44 करोड्स लक्षात ठेवा. 3.5 कोटी झालं 44 करोड्स. करेक्ट. तर त्यांनी बोलले की नाही आता मला हे आता मी परत जे माझा प्रॉफिट झालं ते परत घेऊया. तर त्यांनी काय सांगितलं 44 करोड्स मला पाहिजे तर तुम्ही 10% टॅक्स पे करा. मतलब 4 करोड्स के आसपास तुम्ही पे करा तुम्ही भेटतील. तर नंतर बोलले नाही हे तर चुकीचं आहे, माझ्या पैसे तुम्हाला द्यायला पाहिजे. नंतर ते मिळणार नाही होतं, भेटणार पण नाही. नंतर सगळे त्यांच्या मोबाईल फोन बंद, वेबसाईटचा पण माहिती पडत नाही आणि 26 अकाउंट वेगळ्या सिटीमध्ये, पूर्ण इंडियामध्ये अकाउंट 26 अकाउंट. तर त्यांच्यासोबत 3.5 कोटीचा हे सायबरमध्ये फ्रॉड झाला. तर त्यामध्ये हे फ्रॉड कसं झालं मॅडम, जे फ्लायर जे कंपनी आहे त्यांचं नाम मिसयूज केलं यामध्ये. स्वतःला माझा रिप्रेझेंटेशन दिले की मी असं काम करतोय. लेकिन ह्यामध्ये ह्यांच्या पण चुकी आहे, कोणाच्या क्लायंटच्या, की कुठला URL जातात, वेबसाईट बरोबर आहे की आपण नाही बघत नाही. ते नुसतं बघत जास्त नाही. पैसे मिळायचं आमिषाने त्यांनी असं ते पण हे होतं. केलं. बरोबर आहे. आणि आज काही स्थितीमध्ये बोलतात ना की मला सायबर क्राईम झाला, माझा डेटा सगळे एक्सपोज झालं. अगर तुम्ही बघितलं तर डेटा देता कोण? आपणच देतो ना. हे ईमेल क्रिएट करायला पाहिजे, नाम भरा, तुम्ही ईमेल ID भरा, हे सगळे भरा, सगळे होतात. सर आता आपण सायबर क्राईमबद्दल बोलतोय. आता हनी ट्रॅप वगैरे हा प्रकार खूप आहे. पुन्हा डिजिटल अरेस्ट हे इतके आहेत, म्हणजे याच्यामध्ये इतक्या मॅच्युअर्ड माणसं ह्याच्यामध्ये अडकत आहेत. तुमच्याकडे काही केसेस आल्या आहेत का? आलं ना. बघा, हनी ट्रॅप म्हणजे काय, मुलीच्या संबंधित आहे. 2 टाईपचे हनी ट्रॅप असतो. एक हनी ट्रॅप झाला की कोणाला फसवणूकसाठी मुलीचा इस्तेमाल केलं, एक असा होऊ शकतो. एक झाला मुलीने स्वतःला प्रोडक्ट बनवून दुसऱ्याला फसवणूक केलं. 2 वेगळ्या आहे. तर आता तुम्ही वाचला असेल असा काहीतरी केस असेल की मुलीने फोन केला आणि कपडे उचलण्याची सुरुवात केली. जे रोमॅन्टिक टॉक काहीतरी आहे सुरुवातीला आणि मग त्यांनी ते एक न्यूड फोटो वगैरे. न्यूड फोटो नाही. मी स्वतःला सांगतो की मी इन्व्हेस्टिगेशन करत होते. त्या दरम्यान मला एक फोन मला स्वतः फोन आला. स्वतः फोन केलं की आय लाईक यू, हे सगळे ते आधीपासून त्यांना माहीत होतं कोणाला फोन केला, काय सोशल मीडियाचे प्रोफाईल आजकाल ओपन आहे. बरोबर, त्याच्यावर लोक अंदाज लावतात अंदाज तुमच्या लावतात. कॅरेक्टरचा. ते कुठेतरी काहीतरी मला केलं, लेकिन त्यांना माहीत नव्हतं की मी ॲडव्होकेट आहे म्हणून. तर असं मला केलं की मला तुमच्यासोबत सेक्स करायची आहे, असा डायरेक्ट. तर मी बोललो फोनवर कसा होणार भाई, काय आहे तर त्यांचे ठीक आहे. तर नंतर डायरेक्ट त्यांनी कपडे खोलण्याची सुरुवात केली.
म्हणजे तुम्हाला माहित होतं की हा समोरचा व्यक्ती हा, माहीत होतं ना मला. पण तुम्ही म्हणजे तुम्ही त्याला क्रॉस करत होता. हां, मला मला माहीत होतं की हे तुम्हाला त्याला पकडायचं होतं. पकडायचं हे मला माहीत होतं. ओके. ते डायरेक्ट मॅडम सुरुवात करतात खोलण्यासाठी. डायरेक्ट कपडे न्यूट 100% न्यूट होतात. ते वाले काय करतात, जसा न्यूट झालं ना, तर समोरचा माणूस काय की मानसिक प्रवृत्ती काय असतो, सेक्स ॲट्रॅक्शन असतो आणि थोडा बहुत ते न्यूट होणार आणि नंतर ते व्हिडिओ ऑफ करणार आणि नंतर तुमचा व्हिडिओ बनवणार. अगर तुम्ही पण राजी झाले, तुम्ही पण अगर कपडा खोलून तुम्ही पण न्यूट झालेलं आहे, तेच काय करतात की तुमचा व्हिडिओ बनवणार. नंतर सेकंड स्टेप सुरुवात होतो तुमच्या ब्लॅकमेलिंगच्या. पैसे आणि हा की हे तुमचा व्हिडिओ माझ्याकडे आहे, ते सोशल मीडियामध्ये तुमच्या आई वडील भाऊ बंधू सगळ्याचं नाव काढणार आणि तिथे ते व्हिडिओचा बोला की इथे तुम्ही व्हिडिओ मी सगळे शेअर करणार आहे, तुम्ही इथे पैसा द्या. आता गुजरातमध्ये केंड झाले 3.5 कोटी पण त्यांच्याकडून असा घेतले होते. असाही करून 3.5 कोटी. डायमंड मर्चंटने काय केलं की ते बायकोला माहीत पडायला नाही पाहिजे आणि घरमध्ये नाही पडायला पाहिजे. त्यांनी सोसायटी करायचा प्रयत्न केलं. ज्यावेळेस सोसायटीचा प्रयत्न केला ना, त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये त्यांनी सांगितले की सोसायटी का करत होते. त्यावेळेस सांगितले माझ्या असं झाली होती, माझ्या मुलगी असं केलं होतं, 3.5 कोटी मी ऑलरेडी दिलेला आहे, त्यांच्या मुलीमध्ये सोसायटी करतो आहे. अशा खूप केसेस आहे. हनी ट्रॅप आणि हे म्हणजे आता कॉमन झालेत ते कॉमन खूपच. झाले आता. म्हणजे रोज आपण बघतोय, रोज आपल्या आजूबाजूला कुठेतरी घडतंय. घडतोय. बरोबर. आणि लोक म्हणजे आता तर गव्हर्नमेंटने देखील सांगितलेलं की डिजिटल अरेस्ट म्हणा किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या फेक आहे त्याच्यात अडकू नका, पडू नका. लेकिन पण लोक मानसिक घाबरतात. ह्यामध्ये आहे ना, जे हनी ट्रॅप बोलतात ना, हनी ट्रॅप एक ते क्राईमचा औजार तो आहे. लेकिन त्यामध्ये मी ह्युमन जे नेचर आहे ना, ते पण त्यांच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. मुली बघितलं नाही की ते लाईन लावणं चालू, तर ते पण असतो ना मॅडम, ते पण बघायला पाहिजे की नको, तर ते पण रिस्पॉन्सिबल असतात. सर, तुम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट आहात, क्रिमिनॉलॉजिस्ट आहात, वेगवेगळ्या केसेस तुम्ही हँडल करतायत. आता आपण बघितलं की म्हणजे आपण डिजिटल अरेस्टवरती बोलतोय, आपण हनी ट्रॅपवरती बोलतोय. एखादा गुन्हा कधी म्हणजे एखाद्याला समोरच्याला अडकवलं जातं त्या गुन्ह्यामध्ये, जो फेक असतो, जो खोटा असतो, पण कधी तो सूड उगवण्यासाठी असतो. म्हणजे प्रामुख्याने याच्यावरती सूड उगवायचा आहे किंवा समोरच्याला याच्यामध्ये अडकवायचं आहे, अशा दोन्ही गोष्टी असतात. याच्यामध्ये रेप केसेसचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे रिअल रेप आणि फेक रेप केसेस. एक फॉरेन्सिक एक्सपर्ट याच्यामध्ये कसं काम करतो, म्हणजे कसं शोधता तुम्ही हे? रेप केसचे जे आहे ना, ॲक्च्युली आज हे हथियारसारखा इस्तेमाल होतो आहे. ॲक्च्युली हे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आहे. लेकिन काही मुली त्यांच्या शस्त्रसारखा इस्तेमाल करतो आहे. म्हणजे त्याच्यासाठी ते कायदे वगैरे त्याचा गैरवापर करतात. असं पण आहे. जसं आता खूप रेप केस मी करतो आहे. 90% केसमध्ये कसा असतो, पहिले मुली सोबत येतात, त्यांच्या रिलेशनशिप असतो, नंतर रिलेशनशिपमध्ये जातात, नंतर फिजिकल रिलेशनशिप पण असतो. लेकिन काही नंतर वाद झाला तर डायरेक्ट रेप केस टाकतात डायरेक्ट. आणि इंडियन कानूनमध्ये असं काय झालेलं आहे, अगर कोणी मुलीने स्वतः जाऊन सांगितलं की माझ्यासोबत असा खोटा काम झालेला आहे, तर बाकी काही पुराव्याची गरज नाही, आधी अरेस्ट करा नंतर बघूया. हां, म्हणजे हा फार भयानक प्रकार असतो. भयानक आहेत ना, मग असा खूप आहे. लेकिन हे पण खरं आहे की जे खर पण ह्यामध्ये येतात की त्यांच्यासोबत रेप झालेला असतो. काही वेळा म्हणजे रिअल रेप झालेला पण असतो. येतात ना. काही वेळा तसं झालं नसतं, फक्त जसं भांडण झाले, ब्रेकअप झाला, आता अद्दल घडवायची म्हणून त्याच्यावरती खोटे असं आहे काहीतरी. असं माझ्याकडे तुम्हाला जे एक केस तुम्हाला सांगतो ते ऑन एअर आहे. करण ओब्राय केस. सेलिब्रिटी त्यांच्यावर रेप आरोप आहे. मीडियामध्ये पण आहे. त्यामध्ये तुम्ही बघून घ्या किती त्यामध्ये रेप आरोप विक्टिम होतं, त्यांचं नाव कोणीने काय सांगितलं, त्यांच्या विरोध पण केस रजिस्टर झाले. सेलिब्रिटी बोलत पूजा बेदीसोबत. पूजा बेदीन 7 असा आहे सेलिब्रिटी, त्यांच्या खिलाफ केस रजिस्टर झालेलं आहे की विक्टिमचं नाम त्यांनी ओपन करून दिलेलं हे प्रमाणे. झाले की नाही झाले ते आता इन्व्हेस्टिगेशन मॅटर आहे. लेकिन त्रास किती झाला यामध्ये सगळे. बरोबर. म्हणजे तो कोर्टामध्ये तो म्हणजे गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच त्याला तुम्ही गुन्हेगार साबित केले. आणि मी जो स्वतः आता 2-3 केस रेपच्या मी करतोय. जसं आता तुम्ही आता सांगितलं
की अगर फॉरेन्सिक एक्सपर्ट नाही होणार, अगर त्यांच्या पुरावा घेतलं नाही, तर आरोपीला कसा सजा भेटणार. एक लेटेस्ट मी सांगतो आहे. आता एक रेप विक्टीम आहे. ती माझ्याकडे आले की माझा असा ते बोलले होते की मी तुमच्यासोबत लग्न करणार आहे आणि माझ्या घरमध्ये काहीतरी त्यांना पूजापाठ करून काहीतरी करायला होत पाहिजे. ते घरी गेले. घरी झाल्यानंतर त्यांना तर काहीतरी परफ्यूम देऊन ते केलं, तर मुलीला होश नाही आहे. मुलीला वाचतो की काहीतरी होतो आहे, परंतु ते स्वतःला बचावण्यासाठी प्रतिरोध करू शकत नाही. त्यांना रेप सेक्शुअल झाले त्याचे कमिट, त्यांच्या रेप परफॉर्म हे झालं. नंतर फॉरेन्सिक टीम तिथे आले. म्हणजे एक दिवस नंतर फॉरेन्सिक टीम तिथे आले. मी फक्त फॉरेन्सिक टीमचा रोल सांगतो इथे. फॉरेन्सिक टीम आलं. फॉरेन्सिक टीमने जिथे सेक्स परफॉर्म झाला होता, काय की मी तुम्हाला सांगितले की अगर ब्लड आहे, एस्पर्म आहे, तो महिना नाही वर्ष राहतात, राईट. लेकिन फॉरेन्सिक टीमने जे पुरावा होता ते कलेक्ट केलं नाही. फक्त लॉक ब्रेक केलं, नंतर 2-4 फोटोग्राफ घेतले, हे घेतलं. लेकिन जिचे सेक्स एलिगेशन होतं, ते बेड आहे, त्यांच्या गद्दा आहे, त्यांच्या टॉवेल आहे, ते कब्जामध्ये घेऊन फॉरेन्सिक टेस्टला पाठवलं नाही. ते सिद्ध कसं होणार आहे? तर तिथे फॉरेन्सिक टीमचा चूक आहे, हे माझं मत आहे. हो, बरोबर आहे. कारण ते बेसिक त्यांचे जे बेसिक इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे नाही एव्हिडन्स होतं, आहेत. ते त्यांच्या हे नाही मत होतं की बेसिक घ्यायला पाहिजे, तर सिद्ध कसा होणार. तर त्यासाठी मला असं म्हणणं आहे की जे फॉरेन्सिक साईटवर जातात ना एक्सपर्ट, ते एक्सपर्ट व्हायला पाहिजे, नॉलेजेबल पाहिजे. तो क्राईम सिद्ध होऊ शकतो. आणि असा कोणी क्राईम नाही आहे जिथे तुम्हाला फॉरेन्सिक एव्हिडन्स भेटणार नाही. भेटतो 100%, काही ना काही राहतात. म्हणजे गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतो तेव्हा तो काही ना काहीतरी ट्रेस सोडतात. फॉरेन्सिक सायन्सचा एक फॉर्म्युला आहे, एव्हरी कॉन्टॅक्ट लिव्स ए ट्रेस. ज्यावेळी 2 वस्तू एक संपर्क में असतात तर काही ना ट्रेस छोडून जातात. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. जसं मी तुमच्या शेड्यूलमध्ये आलो, ठीक आहे, तर तुम्ही मला कसा सिद्ध करतात की मी इथे तुमच्याकडे आलो. एक तुम्हाला फक्त एक्झाम्पल देतो. तुम्ही बोला मी तुम्हाला फोन केला, तुमच्या CCTVमध्ये तुम्ही दिसतात, ओके फाईन. तुमच्या मोबाईलचं लोकेशन दिसतो आहे, फाईन. माझ्या कॅमेरामध्ये मी ते शूट झाले, फाईन. हे तुम्ही 3-4 सांगणार आहे. लेकिन त्यासुद्धा डीपमध्ये मी कसा जाणार? मी इथे आलो तर माझ्या जे शूजमध्ये जे डस्ट आहे, ह्या डस्ट माझ्या खारघर पण आहे, तुमचा डस्ट पण ह्यामध्ये आहे. अगर माझा शूज घेऊन फॉरेन्सिक्सचा इन्व्हेस्टिगेशन केलं तर तुमच्या ऑफिसचा डस्ट यामध्ये भेटेल. म्हणजे इतकं डेप्थमध्ये जाऊन असं भेटेल की हा हे माणूस ह्या ऑफिसला आला होता. बरोबर आहे. आम्ही त्या काय सांगतो, एव्हरी कॉन्टॅक्ट लिव्ह ए ट्रेस. ठीक आहे, हे तुमचे फायबर आहे. मी इथे बसलेलं आहे, माझ्या कोटमध्ये फायबर आहे. तर मी जाऊन अगर मी जातो इथून तर माझ्या कोटचा फायबर हे तुमच्या चेअरमध्ये भेटेल. अगर फॉरेन्सिक टेस्ट केलं तर की ते माहीत पडलं की संजय सर हे चेअर बसलो की ते चेअर बसलं होतं, ते पण तुम्ही माहिती काढू शकता. म्हणजे अक्षरशः पुरावे सगळीकडे आपल्याला सापडू शकतात. सगळे अगर तुम्ही 10 एकसारखा चेअर ठेवा, एकसारखा, लेकिन संजय सर कुठल्या चेअर बसलं होतं हे तुम्ही माहिती काढू शकता. तर हेच फॉरेन्सिक सायन्समध्ये मला माहीत पडतं. सर, अशी एखादी केस सांगा, इतक्या केसेस तुम्ही लढल्या आहात, काहीतरी म्हणजे अशी आगळी वेगळी केस होती की जी केस त्यांचा पुरावा शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमला, तुमच्या टीमला खूप म्हणजे काय म्हणतो त्याला, खूप चॅलेंज पार करावे लागले. अशी कुठली केस होती तुमच्याकडे? आता एक तुम्हाला जे सेम आता सांगतो, जे आता इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या पार्ट आता चालू आहे. एक सुप्रीम कोर्ट काय ते पण सांगतो. जे तुम्हाला सांगलो की जे 17 सालच्या मुलगी होती, त्यांच्या जे मर्डर झाली होती, त्यामध्ये जे विपन्स होता, इन्व्हेस्टिगेशनमध्ये आता काय चालतो आहे की जे घरमध्ये त्यांच्या जे ग्लास होतं ते 3 ग्लास होते. आरोप फक्त 1 वर आहे. पोलिसने इन्व्हेस्टिगेशन केलेलं नाही आहे की ते 3 ग्लास जे आहे ते 3 ग्लासवर कोणाकोणाचा फिंगरप्रिंट आहे. लेकिन फॉरेन्सिक एक्सपर्ट मला माहीत आहे की ते वेगळ्या 3 फिंगरप्रिंट तिथे आहे. 3 माणूसचा की मी अगर तुम्हाला दिसत नाही की ते फिंगरप्रिंट्स आहे, लेकिन बेसिक नॉलेज झाल्यामुळे मला माहीत आहे की मला माहीत पडतं की ते फिंगरप्रिंट्स आहे. अगर डेव्हलप केलं तर मला फिंगरप्रिंट तिथे भेटेल. ते हे चॅलेंजचा पार्ट आहे की कसा पोलिसाला कन्व्हिन्स करू, कसा कोर्टाला कन्व्हिन्स करू की त्यांच्या रिइन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. का की मला एक्सपर्ट माहीत आहे की तिथे पुरावा आहे. ते परमिशन घेण्यासाठी पण खूप त्रास होतो कोर्टामध्ये.
की नाही पोलिसने ऑलरेडी केलेलं आहे, तुम्ही परत करण्याची गरज नाही आहे. लेकिन ॲज ए फॉरेन्सिक मला माहीत आहे की ते आहे. तर काय असतो, पहिले लोअर कोर्टमध्ये जा, ट्रायल कोर्टने रिजेक्ट केलं, परत हायकोर्टमध्ये जा, हायकोर्टमध्ये गेलं परत सुप्रीम कोर्टमध्ये जा. तो वकील पण बघला की काय आहे, हां असं चक्कर मारावं लागतं म्हणजे सिद्ध करण्यासाठी. असा पण असतो. म्हणजे तुम्हाला पेशन्स खूप ठेवावे लागतात. फुल टू. म्हणजे असं आता तुम्ही आम्हाला एक माहिती दिली आहे, तुम्ही सांगितलं की पुरावा हा कधीच पूर्णपणे नष्ट होत नसतो. म्हणजे घटना घडून जाते, पण अगदी 20 वर्षानंतर देखील तो पुरावा तिथे राहतात. सापडू शकतो. सापडू शकतो. म्हणजे ह्याच्यामुळे जुन्या केसेस पुन्हा जशा आपण म्हणतो की ओपन केली, इतक्या वर्षाची केस होती 10 वर्षापूर्वीची, तरी पण त्याचे पुरावे मिळू शकतात, धागेदोरे मिळतात. मिळू शकतं ना. असा मी एक प्लॅन केलं होतं. असा माझं प्लॅनिंग केलं होतं. जे CBIने जे कोल्ड केस करून बंद करून ठेवलेलं आहे ना, त्यांना पत्र देऊ, या सगळे केस मला रिफर करा. मी इन्व्हेस्टिगेशन करतो त्या त्यामध्ये काय पुरावा भेटतोय. मग काय तुम्हाला काय मिळालं की नाही तुम्हाला मग आता रिस्पॉन्स नाही मिळालेला आहे, लेकिन मला वाटतं की काय की बघा, प्रत्येक माणूसचा इन्व्हेस्टिगेशन करण्याचा मेथड वेगळा येणार. एक्सपर्ट 50 होऊ शकतो, 50 सारखा करणार आहे. तर मला असं होतं की जे तुम्हाला केस सॉल्व्ह होत नाही ते केस तुम्ही मला रेफर करा. मी प्रयत्न करूया काय जरी सॉल्व्ह झाले तर काही आरोपी सिद्ध झाले, कोणी क्रिमिनल बिहाइंड द बार जायला पाहिजे. तुम्ही सांगताय की पुरावे सगळीकडे असतात, फेक केसेस पण कळतात आणि रिअल केसमध्ये देखील पुरावे असतातच. आपण डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस बघत असतो. आता हल्ली घटस्फोट वाढलेले आहेत. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस या म्हणजे पत्नी पतीवरती बहुतेक त्याच्यामधूनच ते नंतर याच केसेस टाकून नंतर मग ते डिवोर्सपर्यंत जातं. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये बऱ्याच वेळा म्हणजे नवऱ्यावरती आरोप केला जातो की ह्याने मला मारलं. यात म्हणजे आरोप केला जातो, काही वेळा खरं पण म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी खऱ्या पण असतात. काही वेळा बायका जाणीवपूर्वक नवऱ्याला अडकवण्यासाठी देखील असे खोटे आरोप करतात. तर फॉरेन्सिक टीम ह्यामध्ये काय काम करते का? आरोप खरे की खोटे? हे बघ, कुठे कुठे काम असतो. मी पहिले आधी बघतो की त्यांचा आरोप काय. त्यांनी बोलले की मारामारी केलेला आहे, माझा वार केलेला आहे, चाकूसे मला मारलं, त्या दंडासे मला मारलं, काहीतरी मला त्यांच्या बॉडीवर ते व्हायला पाहिजे, निशाण व्हायला पाहिजे, बरोबर. तर त्यांनी अगर बोलले की मला इथे चाकू मारलेला आहे आणि चाकूचा निशाण मला अगर टेस्ट केलं तर हे मला माहीत पडेल की निशाण किती जुना आहे. म्हणजे 1 वर्ष आहे जुनी, 2 वर्ष आहे, आणि मला हे पण माहीत पडणार की कुठलं हत्यारसे केलेलं आहे, चाकूसे केलेलं आहे की तलवारसे केलेलं आहे की हाताळीसे केलं आहे, ते पण माहीत पडणार. लेकिन खूप डीपमध्ये जायला लागणार. तर अगोदर काय तर 498 का केसमध्ये काय असतो, अगर मुलीने अगर असा कंप्लेन केलं की मुलाने आणि त्यांच्या आई वडीलने माझ्यावर केलेलं आहे, तर 90% केस तो रजिस्टर्ड होतात. इन्व्हेस्टिगेशन नंतर होतो, लेकिन रजिस्टर्ड तो केस होतं. ते मला वाटतं की असं पण काही इंडियन कानूनमध्ये काहीतरी एक फिल्ट्रेशन व्हायला पाहिजे की जे असा केस येतात ते किती खरं आहे किती खोटं आहे ॲक्च्युअली माहीत पडलं पाहिजे. मी मोर दॅन 100 केसेस DVचे मी करतो आहे, मोर दॅन 100 केसेस. ठीक आहे. त्यामध्ये मी बघितलं ना की त्यांच्या DV ज्या केस आहे ना, त्यांना रिव्हेंजचा त्यामध्ये एक भावना रिव्हेंज असतो. खूप आहे. 70-80% त्यांच्या रिव्हेंज आहे की मी सोडणार नाही, काय पण होऊ दे. 70-80% असं मॅडम. तर एक केस रजिस्टर करताना काहीतरी फिल्ट्रेशन ॲक्च्युली यामध्ये व्हायला पाहिजे. ठीक आहे, मी मुलीचा विरोध करत नाही, लेकिन खोटा बोलून सगळे फॅमिलीच्या फसवणे पण चुकीचे आहे ना मॅडम. वडील त्यांच्या 70 वर्ष, 80 वर्ष, 60 वर्षात राहतात, त्यांच्या विरोधात पण कंप्लेंट बरोबर. म्हणजे हे खूप आता हल्ली आहे. खूप गोष्टी मी होतात बोलतो मोर दॅन domestic 100% DV मी करतोय. कभी गव्हर्नमेंटने बोलले की हां तुम्ही याचा का माझ्या विरोधात बोलता, म्हणजे बोलवा ना, मला मी सांगू तुम्हाला काय तुमच्या चुकी आहे, कुठे तुम्हाला कानून चेंज करायला पाहिजे, मी तुम्हाला सांगू शकतो ना. बरोबर आहे. सर, आपण मगाशी बोललात की तुम्हाला बॉडीमध्ये म्हणजे DNA वरून देखील तुम्हाला तुम्ही समजू शकता ही बॉडी कोणाची आहे. प्लेन क्रॅश झालं होतं अहमदाबादचं गेल्या काही महिन्यांपूर्वी. तर त्यावेळी सगळेच त्याच्यामध्ये एक फक्त बिचारा वाचला होता आणि बाकी सगळेच त्याच्यामध्ये गेले होते. त्या विमानामध्ये प्लेनमध्ये बरेच परदेशी नागरिक देखील होते. त्याच्यावरनं पण बराच गोंधळ झाला होता की फॉरेन्सिक टीमने सांगितलं होतं की आम्ही DNA चेक करून त्यांना प्रत्येकाला आपापला DNA चेक केलं. त्यांचे रिलेटिव्स तिथे बसलेले. जळून कोळसा झालेल्या ते आपल्याला दिसत होतं, व्हिडिओ आपण बघत होतो. जळून कोळसा झालेली ती माणसं होती. तर अशा वेळी इतक्या जळालेल्या अवस्थेमध्ये देखील DNA मिळू शकतो.
हां, भेटू शकतो DNA. कारण की DNA मला काय कुठे कुठे भेटतात, त्यांच्या सलाईवा, त्यांच्या टीथ, त्यांच्या जे अंग असतो पण त्यांच्यावर. व्यक्ती जळाली समजा, प्रामुख्याने हां, जळालेल्या हां. व्यक्तींच्या ज्याने बाबतीत ते तर. त्या अगर पूर्णपणे जळाले व्यक्ती, त्यात सुद्धा अच्छा. तुम्हाला काही ना काही एव्हिडन्स नक्की 100% तुम्हाला भेटणार आहे. अच्छा, म्हणजे DNA मिळतो ह्याच्यामधून भेटतो. आपल्याला. काय काय जे टीथ आहे ना, तिचे जे मसुरा असतो ना, हां. ते कंप्लीट म्हणजे डिस्ट्रॉय होत नाही. दाढांचं दाढा आपला. हां, दाढ जे हं, बोलतात, हं. ते कधी पूर्ण नष्ट होत नाही. अच्छा. हं. म्हणजे 10% 15% पण तुम्ही म्हणजे काढू जबडा शकता. आपला जबडा. दातच्या खालीच्या जे मसूड आहे हां, समजलं. ते पूर्णपणे कधी नष्ट होत नाही. तिथून तुम्ही त्यांच्या DNA तुम्ही ट्रेस करू शकता. म्हणजे तो एक त्याच्यामधून पण तुम्हाला म्हणजे DNA टेस्टमधून तुम्हाला व्यक्ती कळते, कुठल्या कोणाच्या कुटुंबातली कुठली व्यक्ती आहे ती. बरोबर, हे कळते. त्याच्यामुळे. हां, ते माहीत पडतं. DNA टेस्ट केलं तर त्यांना हे माहीत पडतात. असं दादा, आता माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, की तुम्ही ॲडव्होकेट पण आहात. तुम्ही बघताय की आता केसेस कशा येतात कोर्टामध्ये, वेगवेगळ्या गुन्ह्यांचे स्वरूप बदलत आहेत, बऱ्याच गोष्टी होत आहेत, फेक केसेसमध्ये लोकांना अडकवलं जात आहे. डॉक्टर आणि वकील यांच्या फी खूप असतात, म्हणून बऱ्याच वेळा म्हटलं जातं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, कारण खूप पैसा खर्च होतो. तर तुम्ही बऱ्याच अशा व्यक्तींना मदत करता तुमच्या माध्यमातून, की ज्यांच्याकडे कोर्टात म्हणजे वकिलाला द्यायला पैसे नसतात. बघा, ह्यासाठी गव्हर्नमेंटकडूनही खूप सुविधा दिलेल्या आहे. त्यासाठी नालसा तुम्ही ऐकलं, नालसा नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी एक आहे, नालसा बोलतात, नॅशनल लेवल पर आहे. आणि त्यासुद्धा प्रत्येक एस्टेटमध्ये एस्टेट लीगल एड अथॉरिटी पण आहे. त्यासुद्धा डिस्ट्रिक्ट लीगल एड पण आहे. ते सरकारने काय असा सुविधा दिलेला आहे, अगर कोणी गरजूचा माणूस आहे, पुअर आहे, मुलगी आहे, वृद्ध आहे, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट जे आहे गव्हर्मेंटतर्फे वकील देतात. त्यांच्या पद्धती काय असतो, गव्हर्मेंटने एक पॅनल बनवतात, त्यामध्ये ॲडव्होकेट लिस्ट असतो, राईट. नॅशनल लेवल पण असतात, डिस्ट्रिक्ट लेवल पण असतात आणि स्टेट लेवल पण असतात. असा हायकोर्टचा पण एक पॅनल असतात, की कुठे जे गरीब माणूस आहोत तिथे जाऊन अप्लिकेशन देऊ शकतात आणि तिथे त्यांच्या वकील भेटतो. हे गव्हर्मेंटचं दायित्व आहे, गव्हर्मेंट आता करतो आहे. हे मी तुम्हाला काय सांगू शकतो, की मी नालसा पण पॅनल ॲडव्होकेट आहे, मी हायकोर्टमध्ये पण पॅनल ॲडव्होकेट आहे, मी DLSAमध्ये पण आहे, मी स्टेटमध्ये पण आहे. म्हणजे इंडियाच्या पूर्ण लीगल एडच्या पॅनलवर मी आहे. मी स्वतः हे काम करतो आहे. तर गव्हर्मेंटने असा सुविधा दिलेला आहे. लेकिन हे जे अप्रोच आहे, ह्यांच्या जे प्रचार संधी आहे ते लोकांकडून कमी आहे. लोकांना माहीत नाही आहे की असा त्यांना भेटतो आहे. सरकारी वकील आपण म्हणतो. हां, सरकार वकील नाही आहे ते. हा सरकारी वकील हे हा सरकारी नाहीये. वकील नाही आहे. अच्छा, हा वेगळा एक पॅनल हे आहे. वेगळा पॅनल आहे, जे फक्त तुम्हाला ॲडव्होकेट सरकारतर्फे भेटतो आहे. एकूण प्रायव्हेट आहे, मतलब माझ्यासारखा ॲडव्होकेट आहे ते. लेकिन त्यांनी नाम दिलं की मी पॅनल ॲडव्होकेटमध्ये काम करून देणार. तर त्यांच्यासाठी गव्हर्मेंट त्यांना काय पैसे पण देतात प्रत्येक ॲडव्होकेटला. लेकिन जे पुअर माणूस आहे त्यांना काय पैसा द्यायला नाही लागत. तर माझ्याकडे जे केस येतात, तर मी काय करतो, मी स्वतः बघतो आणि मला वाटलं की त्यांना एलिजिबिलिटी पण आहे की कोणाला भेटणार, जसं त्यांच्या इन्कम किती आहे. हायकोर्टमध्ये आहे की 3 लाख से कमी व्हायला पाहिजे, लेकिन त्यांच्याकडे पुरावा नाही आहे, तर असा केस ते घेत नाही. तो असा केस मी स्वतः मतलब माझ्या प्रमाणे मी करून घेतो की ठीक आहे, मी तुम्हाला करून देऊ. नाही तर अगर त्यांच्या नाही आहे तर मी त्यांना संधी देतो की तुम्ही तिथे जा, तुम्हाला लेटर भेटेल. तर माझ्याच नावाने लेटर घेऊन येतात आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांना मी करून देतो. तुम्ही त्यांचे म्हणजे खटले लढता. हां, पूर्ण ₹1 पण केस मी त्यांच्या लढता. काय ₹1 पण त्यांच्याकडून मी घेत नाही. Great. जे केस त्यांच्याकडून लेटर भेटत नाही, लेकिन मला वाटतो की ते खरं आहे आणि लेकिन पुरावा नाही आहे, ते केस मी घेतो. तर त्यांच्यासाठी मी ₹1 पण घेत नाही. माझ्याकडे मोर दॅन 200 केसेस असं आहे. कधी तुम्ही त्यांना इंटरव्ह्यू पण विचारू शकता. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मला फॉरेन्सिक डिपार्टमेंट काय आहे, फॉरेन्सिक टीम कशा पद्धतीने काम करते आणि ह्यामधून देखील तुम्ही समाजासाठी काम कसं करत आहात हे देखील सांगितलं आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. बोलवलेस. बसून एक गोष्टी होती, मी मराठी नाही आहे. मराठी बोलण्याचा प्रयत्न केला होता. खूप छान काय प्रयत्न. काही अगर चुकी झाले तर तुम्ही थोडा एडिट. नाही, खूप छान. मला अगदी प्रेक्षकांना आवर्जून सांगावं असं वाटतंय, आपण संपूर्ण आमचा पॉडकास्ट बघितला असेल,
सरांचं मराठी आणि मध्ये थोडं हिंदी होतं, कारण सरांनी आत्ता सांगितलंय सरांना मराठी येतं, पण ते मराठी भाषिक नाही आहेत. पण तरी देखील त्यांनी खूप चांगला असा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मला वाटतं प्रेक्षकांना आमचा हा पॉडकास्ट आजचा नक्की आवडला असेल. धन्यवाद.